नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले सर्वप्रथम भरभरून असे स्वागत आहे। मित्र हो, हा आपला चैत्र महिना जो आहे ना, तो सुरू झाला ना की जत्र्यांची रेलचेल आमच्या खारीपाटात सुरू होते। आता नुकतीच चैत्र अमावस्या झाली, आपल्या रायबादेवीची जत्रा देखील झाली, परंतु पुढचा आणखी एक सण आहे, तो म्हणजे अक्षय तृतीया। तर आज आपण तोच सण साजरा करण्यासाठी आलो आहोत आपल्या वशनी गावामध्ये। म्हणजे अक्षय तृतीया ही उद्या आहे, पण त्याच्या आदल्या दिवशी आपल्या राधाकृष्ण मंदिरात पालखी असते, तर त्या पालखीचा अनुभव घेण्यासाठी आलेलो आहोत आपण। पालखी म्हटला की आमच्या खारीपाटचा एक कणा आहे, म्हणजे आपल्या अखंड गावकीचा एक सण आणि एक जल्लोषाचा सण म्हणजे आपली पालखी। तर आता आपण पालखीला तर जाणारच आहोत आणि फार अशी मजा करणार आहोत। सर्वप्रथम आपण राधाकृष्ण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि तिथे सजावट पाहू आणि मग आपण पालखीला जाऊ। आपण आता मंदिरात चाललो आहोत। वशिनी गावात आहोत आणि आता आपण राधाकृष्णचे दर्शन केलेले आहे। मस्त वाटलं जरा, मंदिर पण छान, मूर्ती पण छान आणि विशेष म्हणजे काय की आता पालखी देखील निघालेली आहे आणि पालखीमध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं ना तर मस्त आयोजन पालखीचं आहे आणि मंदिराची देखील छान अशी सुशोभीकरण केलेलं आहे। आणि एक गोष्ट अशी आहे ना की ती छान वाटते, म्हणजे ती प्रत्येकाने करावी। ती म्हणजे बघा, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल की अखंड रस्त्यावर बल्ब
पालखीला जाताना म्हणजे पुरेसा असा प्रकाश नाही बघा. आज ब्लॉग बनवताना मला देखील फार अशी मजा येते. त्याचं कारण म्हणजे असं आहे की माझा देखील चेहरा स्पष्ट दिसतो आणि त्या पालखीत नाताना भाविक देखील स्पष्ट दिसतो. त्यामुळे मला कसला टेन्शन नाही, अगदी टेन्शन फ्री आहे. आणि विशेष म्हणजे बँड जो आहे त्याच्यामुळं कॉपीराईटचं देखील टेन्शन नाही आहे. सर्वप्रथम मी वशिनीच्या बांधवांचे खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आणि आणखी एक धन्यवाद असा देतो की त्यांनी ही जी सोय केली ना, याचा प्रत्येक आदर्श म्हणजे याचा आदर्श प्रत्येक गावाने ठेवावा. कारण अशी सोय मी आजपर्यंत कुठेच पाहिलेली नाही. जय श्री राधाकृष्ण. जाऊया आपण आता पालखीला. आता आपण पालखीकडे प्रस्थान करत आहोत आणि जर आपण पाहिलं तर बघा सगळीकडे बल्ब दिसतात. खूप छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे वशिनीच्या बांधवांनी. म्हणजे खूप छान वाटतं. कारण काय म्हणावं की अशी पालखी म्हणजे अशी सोय मी कुठेच बघितलेली नाही. प्रत्येक गावात काही ना काही खास असतं. तर आज खास म्हणजे पालखीसाठी ठेवलेला पुरेसा प्रकाश. वशिनी येथे राधाकृष्ण मंदिराचा पालखी सोहळ्याची सर्व मजा घेतो. तर मुळात काय आहे की एखाद्या गोष्टीला जर आपल्याला म्हणजे मोठं सेलिब्रिटी मिळाले तर आपल्याला किती आनंद होतो. तर आता आपण काय केलं माहिती आहे की आता आपला मेंबर वगैरे भेटलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आपली मेन गाठ जी आहे ती आपल्या अध्यक्षांसोबत झालेली आहे. तर आता आपण थोड्या वेळात अध्यक्षांशी संपर्क साधूया आणि आपल्या पुढची माहिती घेऊया. म्हणजे कसं आहे की प्रत्येक गावामध्ये म्हणजे आता कसं बघितलं आपण बघा वशिनी गावामध्ये खूप सुंदर असं आयोजन केलं आहे. असंच आयोजन प्रत्येक गावामध्ये व्हावं अशी माझी देखील एक इच्छा आहे. तशात आपण अध्यक्षांशी संपर्क साधूया आणि अध्यक्षांशी आपण बोलूया. नमस्कार. आम्हाला आपल्या या पालखीच्या इतिहासाविषयी थोडी माहिती मिळाली तर खूप छान वाटेल आणि विशेष म्हणजे हे आयोजन कसं वगैरे केलं जातं त्याबद्दल थोडी माहिती द्या. हॅलो, मी ॲडव्होकेट गुलाबराव शिवराम गावण. ह्यापूर्वी हे मंदिर 1963ला साधं कौलारू मंदिर होतं आणि ते माझे वडील शिवराम गोसावी गावण यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या सहकार्यानं हे बांधलं होतं. त्यानंतर तेव्हापासून 1963 पासून आजपर्यंत हा आपला राधाकृष्णाचा उत्सव सातत्यानं चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
जीर्णोद्धार साधारण 2007ला हे मंदिर आणण्याचा संकल्प केला आणि 2009ला हे मंदिर तयार झालं. 2007ला ह्याच मंदिराचं आम्ही जीर्णोद्धार केला आणि 2007 पासून 2009 पर्यंत हे मंदिर तयार झालं. तोपर्यंत मूर्ती आम्ही दुसरीकडे ठेवलेल्या होत्या आणि आमचे वडील त्यावेळेला 1970ला वारले. त्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुदैवानं माझ्या हातात आलं. जेव्हा 1963ला हे मंदिर झालं त्यावेळी माझं वय 15 वर्षाचं होतं. त्यानंतर 2007ला जेव्हा मंदिर बांधण्यात आलं तेव्हा माझं वय साधारण 56 ते 57 वर्षाचा असेल आणि ही परंपरा ही चालू झाली. मग पहिला एकदम पूर्वीचा हा मंदिराचा जेव्हा आम्ही राधाकृष्ण उत्सवाचा साजरा केला तो महावीर जयंतीला सुरू केला. बरोबर. महावीर जयंतीला हा मंदिराचा उत्सव होत होता, म्हणजे राधाकृष्ण उत्सव हा महावीर जयंतीला होत होता. त्यानंतर आमच्याकडे शिक्षणाची खाण म्हणजे शिक्षक लोक जास्त होते आणि शिक्षक लोक ह्या कार्यक्रमाला असावेत म्हणून आम्ही 7 मे ही डेट फिक्स केली. त्यावेळी 7 मेला व्हायचा. नंतर मग हे नवीन जेव्हा मंदिर झालं, नवीन मंदिर 2009ला तयार झालं, त्याचं आम्ही मूर्ती प्रस्थापना 2009ला मूर्ती प्रस्थापना केली आणि ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली. म्हणून ह्या आज तागायत त्यापूर्वी सुद्धा भजन कीर्तन सर्व कार्यक्रम व्हायचे. आज सुद्धा मोठ्या प्रमाणात भजन कीर्तन दिवसभर तर असतात, पण आदल्या दिवशी आमच्याकडे ही पालखी वगैरे सुरू झालेली आहे आणि ह्या पालखीचं नियोजन आमचे पालखीचे अध्यक्ष महेंद्र उमाजी पाटील हे आहेत आणि ते सातत्यानं सर्व मुलांना एकत्र करून प्रयत्न करून हा सगळा कार्यक्रम आमच्या अधिपत्याखाली आम्ही चालवला आहे. ते जे महाप्रसाद जो दिला जातो ते त्याच्या नियोजनाबद्दल थोडं सांगा फक्त. पूर्वी 2063ला जेव्हा मंदिर झालं त्यावेळी संपूर्ण लागणारा तांदूळ हा माझ्या वडिलांनी दिला होता. त्यावेळी ह्या तुमचे काय विकत तांदूळ वगैरे नव्हते, आपल्या शेतात पिकवलेले तांदूळ, नैसर्गिक तांदूळ हा वडिलांनी संपूर्ण पुरवला होता. ह्या वर्षी माझ्याही मनात आलं की आपण ही परंपरा सुरू ठेवावी म्हणून ह्या 2025ला जो का अक्षय तृतीया कार्यक्रम होतोय त्याचं जेवणाचा संपूर्ण खर्च साधारण 2-2.5 हजार लोक जेवतात. जेवणाचा संपूर्ण खर्च मी करणार आहे आणि ती संधी मला प्रथम या आमच्या सगळ्या लोकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मस्त, खूप छान वाटलं तुमचं म्हणजे तुमच्याशी थोडा संपर्क साधून. काहीतरी एक वेगळं पण आपल्या आज म्हणजे आज पालखीच्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच काहीतरी एक वेगळं पण मला देखील अनुभव मिळालं. आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या कार्यक्रमात तसा अजूनपर्यंत परमेश्वर कृपेने भगवानाच्या आशीर्वादाने काही प्रकार हा गालबोट न लागण्यासारखा झालेला आहे. व्यवस्थित कार्यक्रम होतात, मुलं पालखी वगैरे व्यवस्थित आणतात, कार्यक्रम चांगल्याप्रमाणे करतात, सगळ्यांचं सहानुभूतीनं सहकार्य आहे. इथे ही वशेणी शिक्षणाची खाण आहे, पण अशा कार्यक्रमात हे एकत्र येतात हे अधिक धन्यवाद आहे. मस्त, खूप छान वाटलं. परत भेटू आपण. आता इथे आपली पालखी निघालेली आहे आणि आता गावचा जो माहोल तयार झाला आहे तो माहोल आता आपण बघायला जाणार आहोत.
पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची वेशभूषा पाहायला मिळाली, तर त्या वेशभूषेचं काहीतरी एक मोठा राज आहे. बघूया आपण काय नक्की आहे. नमस्कार, मी आज तुमचा लुक पाहिला, तर तो लुक म्हणजे काय एवढी खासियत काय म्हणजे तुमच्या ग्रुपची? आमचा कसा ग्रुप आहे दोस्ती.com. बरोबर. आम्ही दरवर्षी काय करतो माहिती का, वेगवेगळी ड्रेसिंग करतो. मागच्या वर्षी आम्ही कूल ड्रेस केलेला, लंगोट आणि टी शर्ट. या वर्षी आम्हाला वेगळा ड्रेसिंग करतो. आमच्यासाठी लुंगी, टी शर्ट, साऊथचा ड्रेस आम्ही हे केला. दरवर्षी करतो तुम्ही? दरवर्षी आमचा चेंज असतो, दरवर्षी काय ना काय चेंज असतो. मस्त, तुम्हाला भेटून मस्त वाटलं मला. धन्यवाद. चेंज असतो. या ग्रुपचं नाव का आपल्या? संतोष. नाही, ग्रुपचं नाव दोस्ती.com. दोस्ती.com. आणि या सगळे आमचे मेंबर, त्यात आमचे मेंबर कमी झाले का माहिती नाही आम्हाला. मेंबर कमी का झाले मला माहिती नाही, पण आता आहेत तेवढे आहेत. बाकीचे कुठे बाकी कुठे असतात ते माहिती नाही. हे आमचे उपसरपंच. अरे वा वा वा, माहिती आहे. डायरेक्ट पदाधिकारी तुमच्यामध्ये ग्रुपमध्ये आलेत. ह्यो आमच्या ग्रुपमध्ये असतो कंटिन्यू. आणि हा आमचा बॅनर आहे. हा बॅनर आहे का? नमस्कार, आपले नाव काय? राजेंद्र गुरुनाथ म्हात्रे. ही ड्रेसिंग म्हणजे किती वर्षापासून करता तुम्ही? तरी आम्ही जवळजवळ जेव्हापासून आम्ही पालखी सोहळा आमचा साजरा करतो तेव्हापासून आम्ही काहीतरी युनिक, प्रत्येक वर्षी नवीन, बरोबर, चेंजेस असं आम्ही प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन ड्रेसिंग करतो. साधारण म्हणजे या आता ड्रेसिंगला म्हणजे तुमची किती वर्ष झाली? 5-6 वर्ष झाली असते. म्हणजे या वर्षात प्रत्येक वर्षाने वेगवेगळी वेगवेगळी दरवर्षी वेगवेगळी. आता मग पुढच्या वर्षी काहीतरी खासियत असेल. पुढच्या वर्षी आमचा प्लॅनिंग कसं माहिती का, आपला जो मराठी माणूस शेतकरी, हा, त्याचा ड्रेसिंगची प्लॅनिंग आहे. घोंगडी वगैरे प्लॅनिंग चालू आहे आमची. ओके. बघू आता. कसं आहे की सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही मुंबईवरनं आलात. मी दरवर्षी मुंबईवरून पालखीसाठी स्पेशल येतो. एवढी आवड आहे पालखीची? भरपूर आवड आहे मला. एवढी आवड आहे की मी पालखीसाठी वेळ काढून येणारच. आणि ह्या गोष्टीमध्ये मला बोलायचं एक शब्द. हा, यांना फक्त फोन केला ना, आमची ड्रेसिंग अशी आहे, हे फक्त डायरेक्ट होतं मला ड्रेसिंग ती पाहिजे. एवढी ड्रेसिंगची आवड आहे? ड्रेसिंगची भरपूर, म्हणजे मी मुंबईला राहणार आहे, कारण आपल्याकडे ही ड्रेसिंग कधी झालेली पण नसेल. त्याच्यामुळे आपली मद्रासी एक नंबर, बाईट एक नंबर दिले सगळे. आणि तुम्ही आमचा जो व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही युट्यूबला तुमचे मोठे आभारी आम्ही. हो, खरोखर आमचा दोस्ती.com आयुष्यभर राहू दे आणि मरस्तोर राहू दे. आम्ही म्हातारे झालो तरी काही झालो तरी आमचा दोस्ती.com हमेशा राहू दे. आणि हा आमचा बॅनर हा कंटिन्यू असतो, इथंच असतो आमचा. पालखीमध्ये आपल्याला गावचे पदाधिकारी भेटत असतात. आता पदाधिकाऱ्यांचा आपण थोडक्यात एक अभिप्राय घेऊया. नमस्कार, पालखीबद्दल आपण 2 शब्दाचा अभिप्राय जर दिले तर बरे होईल. गेली 50 ते 60 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झालेली आहे. मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार आत्ता काही 17 ते 18 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि तेव्हापासून ही आमची पालखीची परंपरा, या वशणी गावामध्ये राधाकृष्णाची पालखीची परंपरा आहे. आणि मोठ्या उत्साहात या गावामध्ये तरुण तरुणी तसेच ज्येष्ठांचा जल्लोष या गावामध्ये पाहायला मिळतोय. आणि जी तरुणांनी घेतलेली अपरंपार मेहनत आहे, या मेहनतीचं आज कुठंतरी चीज होताना दिसते. प्रत्येकाचं सहकार्य ग्रामस्थांचं आहेच. आणि अजून बोलायचं झालं तर ही यात्रा आता यावर्षीपासून 2 दिवस ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. आणि या 2 दिवसामध्ये जवळ सर्वच भाविकांना, येणाऱ्या सर्व श्रद्धाळू भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा केली जाते. मस्त, धन्यवाद. नाचा आपण आता संपूर्ण पालखी सोहळा पाहिला आहे. खूप मजा वाटली मला देखील. आता एक पालखीचे कमिटी मेंबर भेटलेले आहेत, त्यांना आपण विचारू. आजची पालखी कमिटीचा मस्त एकदम माहोल भरपूर खुललेला आहे. आणि बरोबर, बँजो वाजते, मस्त पालणी बिल्ली भरलेली आहेत. त्याबद्दल एकदम आभार आम्ही मानतो.
मला सांगा यंदा पब्लिक वाढली भरपूर वाढली म्हणजे दिवसेंदिवस आपला जल्लोष वाढतो. जलस वाढत चाललाय आपला. बरोबर. आणि पुढच्या वर्षी पण अजून एक्स्ट्रा याच्यापेक्षा आम्ही काहीतरी मजबूत करण्याचा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जसे जशी वर्ष वाढतात तसे आनंदामध्ये देखील भर पडते. बरोबर. तर आता आपल्याला शेवटी जाता शेवटी आपल्याला कमिटी मेंबर भेटले आहेत. मला देखील बरं वाटलं, प्रत्येकाने विचारपूस केली, कारण वशिनी गावात ही चमकण्याची माझी 4थी संधी आहे. तेव्हा सर्वांना एकच सांगतो की व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आणि हा पण माझा मित्र बघा जाता शेवटी मित्र, तेव्हा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय राधाकृष्ण. जय राधाकृष्ण.